लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर शहरातील विकास ठप्प, पुरस्कारांचा ढीग पण कचऱ्याचे साम्राज्य कायम। गंजगोलाईत अतिक्रमण, पाण्याची टंचाई आणि करांचा भडीमार, नागरिक त्रस्त, मनपा गप्प। बातमी लातूर येथून। शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखले जाणारे लातूर शहर विकासाच्या आघाडीवर मात्र मागे पडले आहे। शहराचा जसा विकास व्हायला हवा होता तसा न होता फक्त नेत्यांची संख्या वाढल्याची नागरिकांमध्ये टीका होत आहे। शहरात स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित क्रांती अशा घोषणा दिल्या जातात, परंतु वास्तवात मात्र सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते। लातूर महानगरपालिकेला आतापर्यंत 16 ते 17 पुरस्कार मिळाले असून त्यात विशेष संत गाडगेबाबा पुरस्काराचाही समावेश आहे। मात्र या पुरस्कारांच्या ढिगाऱ्यांमध्ये प्रत्यक्षात शहरातील अस्वच्छतेचे वास्तव लपवले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। शहरात भरपूर पाऊस पडूनही नागरिकांना 15 दिवसांनीच पाणी मिळते। क्षमतेपेक्षा 3 पट पाणी पडूनही ते तळ्यांमध्ये शिरपते, पण नळांमध्ये येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महानगरपालिकेने करांमध्ये तिपटीने वाढ केली असून त्यानंतर लोक अदालत या माध्यमातून 80% सूट देऊन नागरिकांकडून कर वसूल केला जात आहे। नागरिकांना मात्र यामुळे गोंधळ आणि त्रास सहन करावा लागत आहे। कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत विचारले असता मनपा अधिकारी हे काम अशोका एंटरप्राइजेसकडे असल्याचे सांगतात, परंतु देखरेख व जबाबदारी ही महानगरपालिकेचीच असल्याने प्रश्न अनुत्तरितच राहतो। सी झोनचे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या विभागात 4 प्रभाग आहेत। प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आणि 6 या प्रत्येक प्रभागात एक एसआय अधिकारी तसेच एक सीएसआय अधिकारी काम पाहत आहेत। आता कचऱ्याचे वर्गीकरण, ओला, सुका आणि घातक कचरा स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। गंजगोलाई हा परिसर सी झोनमधील सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे। या भागात वर्षभर वाहनांची गर्दी आणि अतिक्रमणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। सोनार गल्ली, भुसार लाईन, चुरमुरे गल्ली, कापड गल्ली या भागात दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविण्यास महानगरपालिका असमर्थ ठरत असल्याचे दिसते। विविध संघटनांनी आंदोलन, उपोषण करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। गंजगोलाई परिसर न्यायालयाने नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केला असला तरीही फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरूच आहे। मनपा अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या आदेशांचे पालन करून फेरीवाल्यांनी अनुशासन ठेवले पाहिजे, अन्यथा कारवाई अपरिहार्य ठरेल असा इशारा क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांनी दिला आहे। शहराच्या पुरस्कारांपेक्षा प्रत्यक्ष स्थिती सुधारावी, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि अतिक्रमणासह अस्वच्छतेवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी। मी आलोय डालडा फॅक्टरी कॅम्पसमध्ये सी झोनमध्ये। येथे अधिकारी समाधानजी सूर्यवंशी साहेब, नमस्कार सर। नमस्कार सर, प्रभागामधील जे नाली असेल, कचरा असेल किंवा जे गटारी असतील, लातूर शहर स्वच्छ शहर, सुंदर शहर असं संबोधलं जातं, परंतु आता सध्या परिस्थितीत तर कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत। बरेच लोक, अनेक नागरिक तक्रारी करतात की आमच्या वार्डामध्ये घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि याची जबाबदारी सर आपल्याकडे आहे। आपण कोणत्या प्रकारे काम करता सर? आपण या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिका लातूर ही शहराच्या विकासासाठी, शहराच्या आरोग्यासाठी प्रयत्नरत आहे आणि महानगरपालिकेने जनाधार नावाची संस्था जी होती, या संस्थेचं टेंडर रद्द करून अशोका एंटरप्राइजेस या नवीन संस्थेची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे। लातूर शहरामध्ये जे विविध ठिकाणी आपल्याला कचरा दिसायचा, हा कचरा या संस्थेच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेचे जे विविध स्वच्छता निरीक्षक असतील, स्वच्छता कर्मचारी असतील आणि ह्या एजन्सीच्या माध्यमातून आम्ही ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा हा सगळं संकलन करून लातूरच्या नागरिकांना एक स्वच्छ सुंदर लातूर देण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर, महानगरपालिका याचं कर्तव्य आहे की सर्व लातूर शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा, लाईट आणि साफसफाई हे सगळे जबाबदारी आहेत। आपण आपलं टॅक्स वसूल करता, हे टॅक्स वसूल करण्यासाठी आपण लोक अदालतच्या माध्यमातून जे आपण लोकांचं टॅक्स वसूल करून घेतलात, पण त्या पद्धतीने त्यांना स्वच्छता सेवा भेटली पाहिजे ना सर? नक्कीच नक्कीच।
लातूर शहरातील ज्या मालमत्ताधारक आहेत, या मालमत्ताधारकांनी भरलेल्या करावरच आपण लातूर शहरातल्या नागरिकांना वेगवेगळ्या सेवा सुविधा आणि स्वच्छता, पाणीपुरवठा असेल, स्वच्छता असेल, अग्निशमन असेल, या सगळ्या सेवा आणि सुविधा आपण लातूरकरांच्या कराच्या जी वसूल झालेला आहे या माध्यमातूनच ही सेवा आपण पुरवू शकतो. आणि म्हणून आपण कर वसूल करत असताना नागरिकांच्या घरोघरी जाऊन तर आपण कर वसूलच करतोच, पण जे नागरिक बऱ्याच दिवसापासून थकीत आहेत अशा नागरिकांसाठी विशेष मालमत्ता करामध्ये सूट देऊन, जसं की माननीय आयुक्त, माननीय उपायुक्त यांच्या संकल्पनेतून आम्ही लोक अदालतचं आयोजन केलं आणि यामध्ये 80% कराचा सूट देण्यात आलेली आहे. ही योजना येत्या 10 तारखेपर्यंत ही चालू आहे आणि नागरिकांनी जसा जसा कर भरतील तशा तशा नागरिकांना चांगल्यात चांगली, उत्तमात उत्तम सेवा देण्याचं कार्य महानगरपालिका ही करत राहील. सर, मागच्या वेळेस महानगरपालिकेनं गंजगोलाई येथील जो अतिक्रमण होता त्या गाड्यावाल्यांचं नियोजन करणार होतो जी, मग त्यांना पर्यायी जागा देणार होतो, परंतु आपल्याकडून असं काही घडलं नाही असं दिसून येते. त्याच्याबद्दल काय बोलणार सर? लातूर शहर हा गंजगोलाई हा भाग या शहराचा हृदयस्थान आहे, हार्ट ऑफ द सिटी असं म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि या शहराला एक वेगळी आयडेंटिटी आहे आणि ही जपण्यासाठी जे हातगाडीवाले आहेत किंवा फेरीवाले आहेत त्यांचं एक निश्चित धोरण केलेलं आहे, पण या धोरणाची अंमलबजावणी करत असताना गाडीवाल्यांचं पाहिजे तसं सहकार्य आपणाला मिळत नाही आहे. आणि म्हणून हा वाद न्यायालयामध्ये गेला. बऱ्याच प्रमाणामध्ये न्यायालयाने की हा झोनच नो हॉकर झोन असा डिक्लेअर केलेला असल्यामुळं या ठिकाणी जे हातगाडीवाले आहेत, भाजीवाले आहेत, यांचं पुनर्वसन आपण गंजगोलाईच्या एका विशिष्ट भागामध्ये, हे सर्व जे की नागरिकांना अडथळा होणार नाही, वाहतुकीस अडथळा होणार नाही, आपलं शहर एक जे गर्दीनं किंवा जे अस्ताव्यस्त असं वाटतंय याला सुस्थितीत आणण्यासाठी माननीय आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून आपण या सगळ्यांचं पुनर्वसन करत आहोत. आणि नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की जे हातगाडीवाले आहेत, भाजीवाले आहेत, यांनी या पुनर्वसित जागेवरती बसून आपला व्यवसाय जर केला तर एक निश्चितच या लोकांचं कुटुंबही चालेल आणि नागरिकांना काही त्रासही होणार नाही. सर, आपण महानगरपालिकातर्फे असं विचार केलं की त्या लोकांना पर्यायी जागा देऊ, परंतु पर्यायी जागा हे जिथं ते लोक बसतील, पण त्या बसण्या जी जागा तुम्ही दिलेली आहे पर्यायी, त्या जागेवर लोक जातच नाही, पब्लिक जातच नाही. पब्लिकला पूर्ण सवय झालेली आहे. आजच्या देश स्वतंत्र झाला त्यानंतर गंजगोलाई जी बनली त्याच्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत एखादा व्यक्ती जर गंजगोलाईमध्ये गेला तर रेशन, अन्य धान्य, सूप, झाडू, भाजीपाला हे सर्व एकत्र असतात. त्या लोकांचं जर तुम्ही पुनर्वसन दुसरीकडे केलात तर तिथं पण ती तुम्ही व्यवस्था केलेली नाही आणि तिथं ते त्यांचा व्यवसाय कसं चालेल सर? त्यांचाही आपण विचार केला पाहिजे सर. मी या ठिकाणी लातूर शहरातील सर्व नागरिक आणि हातगाडीवाले आणि व्यावसायिकांना आश्वस्त करू इच्छितो की हे खरं आहे की गंजगोलाईमध्ये जीवनावश्यक ज्या आवश्यक वस्तू आहेत या सर्व वस्तू आपल्याला एका ठिकाणी, एका एरियामध्ये ह्या मिळतात. पण आम्ही असं इतकंही दूर ते अंतर नाही आहे की जर तुम्ही अगदी वॉकेबल डिस्टन्स, जे की 200-100 मीटरच्या आत असलेलं हे अंतर आहे गंजगोलाईपासून. आणि हे सर्व व्यापारी, ते किरसुनी विकणारे असतील, भाजीपाल्यावाले असतील आणि इतर व्यापारी असतील, हातगाडीवाले, या सर्वांचं पुनर्वसन जर या ठिकाणी आपण वॉकेबल डिस्टन्सवर केलं तर यामध्ये कुणालाही अडथळा येणार नाही. हे शहर आपल्याला एका सुंदर अशा लेवलला घेऊन जावं लागेल. जर आपण असंच जर गर्दी जर करत असू तर येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये आपल्याला इथं पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही असं मला वाटतं. अतिक्रमण फक्त गाड्यावाल्यांचं आहे असं म्हणता. जी, गंजगोलाईमध्ये भुसार लाईन असेल, कापड लाईन असेल, सोनार लाईन असेल, या सर्वांनी कट्टे बांधून सगळं अतिक्रमण केलेलं आहे सर. तर गोलाईमध्ये विशेष करून भुसार गल्लीमध्ये, सोनार गल्लीमध्ये
या लोकांचं अतिक्रमण किती वाढलेलं आहे सर? त्या दुकानवाल्यांचं अतिक्रमण कधी आपण काढलात का? निश्चितच आम्ही महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्तांनी केलेल्या लिडिंगनुसार या भागातले जे मुख्य फुटपाथ आहे हे खुलं करण्याचं काम मागील काळात झालेलं आहे. या ठिकाणी आणखी जर काही अतिक्रमण झालेलं असेल, आता जसं तुम्ही म्हणालात की धुसार लाईन असेल, कापड लाईन असेल किंवा इतर आपल्या ज्या 16 रस्ते आहेत त्याच्यावर झालेलं अतिक्रमण सुद्धा आम्ही निश्चितच हटवू आणि नागरिकांना एक मुक्तपणे फिरता येईल अशा पद्धतीचं आम्ही ह्या ठिकाणी वातावरण तयार करू. सर, महानगरपालिकेमध्ये अनेक संघटनांनी विरोध केलाय, आंदोलनं केले, उपोषण केले की अतिक्रमण गाडेवाल्यांचं दाखवलं जातं प्रत्येक वेळेस, परंतु दुकानवाल्यांनी जे केलेलं अतिक्रमण आहे ते पण काढून घेणं ते तेवढंच खरं आहे सर. यासाठी आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण काय काय नियोजन केलं सर? या ठिकाणी जर अशा पद्धतीचं जर निदर्शनास आलं तर आम्ही या व्यावसायिकांना पूर्व सूचना तर आपण दिलेलीच आहे, पण आता यापुढेही आम्ही अवेअरनेस करू, त्यांच्यामध्ये जागृती घेऊ आणि जर या उपरही जर कुणी अतिक्रमण करत असेल तर ते अतिक्रमण निश्चितपणे हटवण्याचं काम केलं जाईल. प्रभागामध्ये आपण जिथं जिथं आपले ASI ज्यांची निवड केलेली आहे सर, त्यांच्या वतीनं प्रभागाच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण स्वतःहून फेरी मारून बघितले काय सर? हो, आम्ही माझ्याकडं प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 6 हे 4 प्रभाग आहेत. तिथं 4 SI काम करतात, एक CSI यांच्यावरती मॉनिटरिंग करत असतो आणि या सगळ्यांनी जर काम केलं नसेल तर किंवा कुठून जर तक्रारी येत असतील तर याचं सुद्धा नियमितपणे पाहणी आणि निवारण करण्याचं काम मी करत असतो. अच्छा, तर हे होते महानगरपालिकाचे C झोनचे अधिकारी. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, शहर प्रतिनिधी सोबत कॅमेरामॅन हर्ष गिलचे, लातूर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी हातिम शेख, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.